टॅक्सी काउंटर, ब्लू कॅब टॅक्सी, गोवा माइल्स आदी विशयांचेर उपाय काडपाची मागणी ऑपरेटरांनी केल्या। विधानसभा अधिवेशन सोपचे पयलीं प्रश्न सुटले ना जाल्यार भौशीक आंदोलन करपाची शिटकावणी पेडणे टॅक्सी चालकांनी दिला। पळयात। जशें त्या दिसा सांगलेले की हांव सगळ्या पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी व्यावसायिकांक विनंती करता, आवाहन करता की तुम्ही जे कितें प्रॉब्लेम फेस करतात ते तुम्ही मिडियाच्या मुखार येवन तुम्ही जनतेक सांगा। पेडणे तालुक्यातले ही काळाची गरज आसा। आयज आमचो खंयच्याच टॅक्सी व्यावसायिकाक आमच्या तालुक्यातल्या आमचो विरोध ना, पण आयज जे मुख्यमंत्र्यान आनी ह्या सरकारान जो घोळ घातलेलो आसा आनी टॅक्सी भावा भितर जी झगडी लावपाचे जे प्रकार केल्लेले आसा हे अत्यंत म्हणटात तशे निंदनीय प्रकार आसात आनी लांछनास्पद प्रकार आसा। हे हांव कित्याक सांगता तर जी फकाणां म्हणजे एकच उदाहरण हांव दिता पळय, बाकीचे जे एग्रिगेटर्स प्रायव्हेट एग्रिगेटर्स आसा तेतूर GMRन अशें सांगलां की कोणी येवपाचे, कोणी काउंटर घालपाचे, जे कितें सेक्युरिटी डेपॉझिट आसा तो 28 लाख 30 लाख रुपया ते भरपाचे आनी कोणी काउंटर घेवपाचो। सो होलसेल रेटीन काउंटर विकपाची प्रक्रिया GMRन थंय चालू केल्लेली आसा। कित्याक ते कोणाकच भिना, त्या मुख्यमंत्र्याक म्हणटात तशें अक्षरशः भिना। कित्याक भिना म्हणटा तर काल आता पेडण्याच्या आमदारान एक विषय असेंब्लीन ताका मांडचो पडलो की रिगार्डिंग गोवा माइल्सो ॲप बेस्ड टॅक्सी काउंटर ह्या विशयी त्यांनी एक विषय, म्हाजो त्या बाबतीत कसलाच प्रकारचो आक्षेप ना। कित्याक जर त्या गोवा माइल्स ह्या जर संघटनेन जर आमचे पेडणेकार जी ऑनरेबल जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टरांचे लिस्ट वाचले पळय त्याची ट्रान्सपरन्सी पेडणे तालुक्यातल्या लोकांच्या मुखार दवरप गरजेची आसा। तेणी काही नावां स्किप केल्यात असो आमचो तेचेर जाहीरपणान आरोप आसा। तेणी ट्रान्सपरन्सी दवरपाचे। आयज पेडण्याच्या आमदाराक टॅक्सी विशयी एक विषय असेंब्लीन मांडचो पडटा। ही पेडण्याच्या आमदाराची परिस्थिती ह्या सरकारान, ज्या सरकारांतलो तो आमदार आसा ती मुख्यमंत्र्यान तेचेर हाडलेली आसा। हांव मुख्यमंत्र्याक ह्या पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान परतून एक फावट विनंती करता की जो कितें विषय टॅक्सी व्यावसायिकांचो आसा तो त्यांनी सेटल डावन करपाचो आणि पेडण्याच्या लोकांकय हांव सांगू शकता की हेंच्यांनी कशी फसवणूक केली। इन शॉर्ट हे ब्लू टॅक्सी कॅब जी आसा पळय त्यांच्या कडल्यान ते पर डे म्हणटात तशे राउंड अबाउट अप्रॉक्सिमेटली 20,000 रुपीज तांकां थंयसर डेपॉझिट करचे पडटा GMRक। म्हणजे सरासरी म्हणटा ते 116 गाडयांचे ते 200 प्लस GST हे पर डे ते फारीक करतात। म्हणजे जर आम्ही काउंट केले जाल्यार पर मंथ GMRक ब्लू टॅक्सी कॅबाच्या माध्यमांतल्यान अप्रॉक्सिमेटली 6 लाख रुपीज हे GMRक वता आणि तो जर इयरली जर आम्ही जर काउंट केलो जाल्यार अप्रॉक्सिमेटली 70 लाख रुपीज हे GMRक हे आमचे पेडणेकार जे ह्या भूमीन जन्मान दिले, ज्या पेडणेकारांनी एअरपोर्टा खातीर जमीन दिली, ज्याचो मोबदलो अजूनय म्हणजे क्लियर कट सरकाराचेर हो जाहीरपणान आरोप आसा। त्याच्या खातीर ह्या मुख्यमंत्र्यान सिंगल विंडो सिस्टम केल्लेली ना की तेचो क्लियरन्स करपाचो पेमेंटाचो, पण त्या लोकां कडल्यान आयज त्या स्थानिका कडल्यान हे GMR इनडायरेक्टली म्हणटात तशे 70 लाख रुपीज स्वतः इयरली घेता आणि प्रायव्हेट जर कोणे जर काउंटर जर घेता जाल्यार ताका 28 to 30 लाखाचे सेक्युरिटी डिपॉझिट दिवन कोणी काउंटर घेवपाचे। थंय ताज्या जो काउंटर आसा आणि कोणाचे काउंटर आसात। म्हजो वैयक्तिकरित्या ह्या मंचाचो जर आमचे पेडणेकार भाव गोवा माइल्साच्या माध्यमांतल्यान जर व्यवसाय करतात आमचो आक्षेप ना, पण ते लिगली करपाचे जे कितें सगळे आता आमचे देशाचे पंतप्रधान म्हणटा की कॉमन कॅडर हाडटात ते युनिफॉर्म सिव्हिल कोड सगळे समान नागरीक कायदो हाडटात जाल्यार आमच्या पेडणेकाराक हो कसलो कायदो? आयज एका काउंटराचेर एक कायदो दोतोर प्रमोद सावंतान दवरलेलो आसा, दुसऱ्या काउंटराचेर दुसरो कायदो, तिसऱ्या एक काउंटर प्रायव्हेट काउंटर घेता तो 30 लाख रुपया सेक्युरिटी डिपॉझिट घेता आणि काउंटर चलयता। हे जे आमचे पेडणेकार स्थानिक भाव ते ह्या सरकाराक ह्या GMR कंपनी जो जावंय तेंचो खरो म्हटल्यार आमी तेका जावंय केला आणि तेका 40 वर्सां खातीर हो लीज डीड सायन केला, हो भाड्याक दिला, पण सरकार कितें विचारला? सरकार म्हणटा की तेका आमी तो विकलो अशें सरकार गृहीत करता आणि तोय तशेंच समजता की एअरपोर्ट आपण परमनंटली घेतलेलो म्हणा। हे अत्यंत चुकीचे आसा की हे असेंब्ली सेशन सोंपपाच्या पयलीं मुख्यमंत्र्यान हो विषय रिझॉल्व करप ही काळाची गरज आसा। म्हणजे गोंयांत आमच्या कडेन कितें पयसो भरला आमच्या वेवसायिकां कडेन टॅक्सीवाल्यां कडेन असो कितें तरी सरकारचो गैरसमज जाल्लो आसा जाल्यार तो गैरसमज दूर करपाक लागून सांगता।
आमची धंदो टॅक्सी वेवसायिकाचो धंदो आयज अक्षरशः काबार जावपाक पावला. सरकारान खंय तरी एक सॉफ्ट कॉर्नर किंवा एक बऱ्या तरेन तेचेर विचार करपाची गरज आहा, असेसमेंट करपाची गरज आहा. आयज मोपा एअरपोर्टार या जो ब्लू कॅब काउंटर चालू जाला तो बाबा कशा परिस्थितीत चालला, ते दिसाक कितले ट्रिपी मारता आणि ते सुद्धा कितले जस्ट 168 गाडी असताना. तर आज अशी परिस्थिती आसा, तेंच्यांनी आमकां सांगला तुमची जागा दिया, तुमकां मोबदलो सगळो मेळटलो, तुमकां एअरपोर्टार नोकरे मेळटले, तुमचे टॅक्सी पयलीं लागतले, तुमकां प्रिफरन्स आसतलो. आज पेडणेकारांक आमकां स्थानिकांक काय तेचो फायदो आसा काय ही सरकारान पयली चौकशी करपाची. तशेंच आमी दिले प्रायोरिटी दिले, तेंच्यांनी तुमकां प्रायोरिटी म्हणून आमी दिल्या. तर आज प्रत्येक टॅक्सीकार हातोर अक्षरशः रडटा. कोणी बायलेंचे घाण वस्तू दवरून रीण काढून पावण्या शहरा कडले पैसे लागीं करून डाऊन पेमेंट भरलो. तर आज तो अक्षरशः रडटा. मी एक ब्लू कॅब टॅक्सी होल्डर आसा, मी माझी सत्य परिस्थिती सांगता. म्हाका एक मांद्र्या भाडा मेळ्ळा 1100 रुपये, कारण हो गोवा माइल्स आहा तेंच्यांनी एकदम रेट थंय कमी लायिल्लो आसा, तेका लागून ब्लू कॅबाचे ते नातर भाडी मेळनात. वाणपाण करून मागीर ते 1100 ठरयले. तर आज ते भाडे म्हाका पेट्रोलाक 450 रुपये, अर्टिगा गाडी माझी. ड्रायव्हर जरी स्वतः चलयली तरी ड्रायव्हराक ते पोट आसा. 450 आणि ड्रायव्हराचे 500 रुपया काडा, किती झाले, कितले जाले, 950 रुपये. अर्टिगा ती तेका इन्स्टॉलमेंट आहा 18,000 म्हणजे दिसाक 600 रुपये. 450, 500 आणि 600 कितले झाले. त्यानंतर त्याचा इन्शुरन्स आसा. इन्शुरन्स साधारण 92 रुपये पडतात पर डे. त्याचा इन्शुरन्स ऍड करा, त्याच्यात मेंटेनन्स आहा, ऑइल पाणी आसा. परत त्या 1100 रुपयान थंयसर GMR आमचो टोल म्हणून 201 रुपये घेता, प्लस GST घेता. विचार करा, सरकारान हेचेर विचार करपाचो. ते जो ब्लू कॅब म्हणून जो दिलो त्यांची काय परिस्थिती झाली आसा, काय हालत आसा, कशे रडटा ते पयली सर्वे करपाचे आणि मागीरच मोठमोठी भाषणां दिवपाची आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू.